दादांचं काय चाललंय? दादा काय करताय? कुऱ्हाड घासतो ना व्हायच. कोऱ्हाड आपला फंटा फंटा पाडायला लागतं शेरडा करडाला, त्या करता कोऱ्हाड घासते ते. हो का, आपल्या दादांनी चालवले माचोळी. हो का, ही आपली माचोळी बिराड ठेवायला, बिराड तर नेले, माचोळी राहिले. आपलं सगळं बिराड इथं आणले काकडीच्या वावरात. हो का, हे सगळं काकडीचं वावर आहे ह्यांचं, आणि ह्याच वावरात मेंढरं बसवायच्यात, तर बिराड आणले. आपली आई सोडते शेरड. हो का, आता लई टाइम झालाय मेंढराला. एवढा राऊंड घेतलाय आता असं गोल येड्याव. मित्रांनो, आपलं सगळं तांदूळ आता खाली सोडलंय. हो का, इथं अशी जे काडा कुडा पडलाय ना बाजूला बारका, ते आपल्या चुलीला जाळायला लय मोठं बी जळत नाही. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, वाडा तर आपल्या मावळाला आला मस्तपैकी. वाडा आता वावरात बसायला आहे, सगळी मेंढरं बिंढरं वावरात बसले ते. आणि आता तुम्हाला बघायला भेटेल आपल्या मावळातलं वातावरण. आम्ही मेंढरं बिंढरं कुठं चारतोय, कशी चारतोय, आणि कुठं आपला मुक्काम बेक्काम कसा असतोय, ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. वाडा तर ह्याच वावरात आहे मित्रांनो. हो का, इथं बसलाय. आणि आता आपल्या मावळात एक दुःखद घटना म्हणजे काय तर, हो का, या मोठ्या मोठ्या कंपन्या झाल्या, रान संपत चालली, तरी पण हाय मित्रांनो थोडंफार. आणि ह्या आपल्या वावरात मेंढरं बघा आळी करून बसली होती मित्रांनो. आळी म्हणजे काय, पायाने उकरून खड्डा करून लय गार लागतंय त्यामुळे बसली होती. मेंढरांना बी चांगला उभारा गावला आपल्या मातीचा. तर या ठिकाणी कोणी गबरो बघा कसं आहे, गडी गडी निवांत बसलाय मित्रांनो. आले आणसातावाले ओरडत होता, आता लय खेळतो बिळतो येऊ. दादांचं काय चाललंय? दादा काय करताय? कुऱ्हाड घासतो ना व्हायच. कोऱ्हाड आपला फंटा फंटा पाडायला लागतं शेरडा करडाला, त्या करता कोऱ्हाड घासते ते. हो का, वाडा एक दिवसा करताच ह्या वावरात होता मित्रांनो, आपली वाघरण वाडा. आता ह्या वावरात काय ते म्हणलं, तशी जी पाठीमागं जी कंपनी आहे तशी इथं कंपनी बांधायची, यात बसून काही उपयोग नाही. मग आता आपला वाडा त्यांना ज्या वावरात पीक करायचं आहे ना तिथं शिफ्ट झाला आहे, म्हणजे तिकडं नेला आहे. तर आता कुठं आपला वाडा नेला आहे ना ते दाखवतो तुम्हाला. आपलं बिराड आता दादानी नाहीने उचलले. हो का, इथलं बऱ्यापैकी बिराड नेले. तो का आईन दादा येतात तिकडून, आपले बिराड टाकूनच येते ते वावरात. आपल्या दादांनी चालवले माचोळी. हो का, ही आपली माचोळी बिराड ठेवायला, बिराड तर नेले, माचोळी राहिले. आणि मी आपलं बघा कोण गबरूला चालवले. गबरूला आता तिथं नेऊन बांधायचे कोकरीच्या वाघरीपाशी. आपलं सगळं बिराड इथं आणले काकडीच्या वावरात. हो का, हे सगळं काकडीचं वावर आहे ह्यांचं, आणि ह्याच वावरात मेंढरं बसवायच्यात. तर बिराड आणले दादा, आपलं माचोळी आणते ते. हो का, ही आपली माचोळी. आणि इथं आता बिराड आले, माचोळी लावून घ्यायचे सगळं. माचोळी आणली. आपली आई सोडते शेरड. हो का, आता लई टाइम झालाय मेंढराला, सगळी शेरड सोडते. हो का, ही आपली दावण शेरडाची मेंढराची दोन बी वाळाय घातले. तो का वाघरी दोन वाळाय घातले, आणि दादा आपलं तिळा सोडते ते. हो का, आपली मेढरं आल्या तर इथं चरायला मित्रांनो. हो का, मेंढरं इथं चरते या पडकात. आता इकडे जरा हिरवच असते पडाक बेडाक, आणि ह्या इथं पड्याला आपलं तांदूळ आहे. तर तांदूळ करायला काय आले बघा, तांदळाची मिशन. आपल्या जसे गहू करायच्या मिशनी असते ना, तसे तांदूळ करायच्या सुद्धा मिशनी. आणि त्या ट्रॅक्टरमध्ये, पलीकडच्या ट्रॅक्टरमध्ये आणलंय तिला. हवा चालवली आता तसे. थोड्याच्या वेळात चालू करणार आपलं भैया मिशन. हो का, आले हे आपला तांदूळ. तांदूळ बघा कसं काय आहे, तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहे. आणि आता मिशनी करायचं यांना. हो का, झाली मिशन. मागून कसं पडतंय बघा भातात. एवढा राऊंड घेतलाय आता असं गोल येड्याव ती करणार असेल आपलं भैया.
मित्रांनो हा सगळा तांदूळ आहे. तर दादा आल्यात आपले. दादा कोणता तांदूळ आहे हा? प्युअर इंद्रायणी ना. प्युअर इंद्रायणी आपल्या शेतातला तांदूळ आहे मित्रांनो का या ठिकाणी. आणि ते आपल्या आज मशनीने करून घेते ते हो का. अख्खं वावर मोकळं झालं मित्रांनो. बघा केवढं वावर होतं. एक मित्रांनो 20-25 मिनिटातच एवढं अख्खं वावर मोकळं केलंय. तसं जर भात काढायचं म्हणलं असतं ना तर यांना 3-4 दिवस लागला असतं सगळा भात कराय. पण हे बघा मिशने आलेत ते सगळं काम सोपं झालंय आता. मित्रांनो आपलं सगळं तांदूळ आता खाली सोडलंय हो का. इथं कसे मिशनेचं काम डेग लागलाय डेग. चालली आता चरायला वर फाट्याच्या तिकडं मित्रांनो वाईट चरायला आहे. तिकडं जात्याला व्हायची तर तांदूळ कराय मशीन आली होती आणि त्या तांदळाच्या मशीन मग म्हणलं आता आले मशीन तर जरा शूटिंग घ्यावं. मी बी मित्रांनो पहिल्यांदाच बघित होतो असं मशीनीने तांदूळ करताना. त्यामुळं मग म्हणलं मग आपल्याला बी बघायला गावते तो मला बी दाखव. जवळजवळ 4 महिने झालं इथं मेंढर नाही कोणाची. त्यामुळं बघा कसं यलतार झालं या. नुसतं गचपानच गचपान हो का. मेंढर तर बसा 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 चालले ते या. कसे लय यलतार झाले बाबा. सगळी मेंढर आतमध्ये चरते ते मित्रांनो का. कशी आहे शेरडांची मजा. नुसत्या सुभाबळीन झारवाड मित्रांनो का. त्यांच्या आवडीचं पाल. इथं तर बघा किती मोठं झाड आहे. आणि इथं बघा नुसत्या सुभाबळी तुटून पडले ते आपले मेंढर का. लय खायला आहे मेहराला आता. चांगलं महिनाभर चांगलं खायला आहे मित्रांनो. महिन्याच्या नंतर जरा हलवत येत आपलं. आपली मेंढर इकडून आले ते. आणि शेरडांचा चारा बघायचा का. कसं आहे सुभाबळे अख्ख्या. बघितलं कसं आहे हे मित्रांनो. एवढं खाऊन आपली शेरड गच फुगणार आता. सुभाबळ तोडले मित्रांनो का. सुभाबळेचा पाल्यावर निश्चित तुटून पडले ते मेर. कशी खाते ते. हिथं वाईट तोडलेली हिथं मोकळीच केली. आणि इथली बी आपली खाऊन घेते ते सगळी. आणि दादा तो तिकडला आता ह्या सगळ्या सुभाबळे तोडणार आपण मेंढरांना. जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही ना फुगत नाही मित्रांनो. पोट भरायचं सोडा फुगत नाही तर भरतो का. पडेल बी तोडली आता. ते तर केवढा टाकला आहे. लय मोठा टवका आहे तो. हो आता दादा टाकतील बघा कसं आहे. फोडल्या ते पावसाने निसत्या. कितीक लागते आपल्या मेंढराला. वाईच खाल्लं की लगेच फुगत्यात थोडीचे. तो आबळीला निसते लाकडच ठेवते ते बघा. अख्खा पाला खाल्लाय आता हे लाकूडच राहिले. आणि इकडे बी अजून बी पाला तोडतात आता तो का. तर मित्रांनो या ठिकाणी हा जो यल आहे ना हा यल काय ह्याचा आहे माहिती का. हा आहे कुसकोहऱ्याचा यल. आणि कुसकोहरी कशा असतात हो का या अशा. कसं आहे मित्रांनो हे जर अंगा उपडली ना तुमचं काही खरं नाही. वाळल्याच्या नंतर भुसा अंगावर उडतो मित्रांनो. भुसा जर अंगावर आला तर आपल्याला 2-3 दिवस अंग काय खाजवून अख्खा अंगाचं साल्ट जात्याला आपल्या. असं बेकार असते हो का. कुसकोहरे कसे एकदम बेकार कुसकोहरे या. मेंढर तर गच फुगले ते. तरी बी मेंढरांना आम्ही चारतोयच मित्रांनो. मेंढर आपले 1-1.5 वाजताच फुगले ते गच. अजून बी खात्यात निसती. त्यांना त्यांचा खावा भरला पाहिजे चांगला. जोवर आहे तोवर एकदम पोटाला पोटभर चारा चारायचा आहे आपल्याला मेंढराला. मेंढरा का हे असा चारा इथं झारवाड जुरवाड सगळे तुटून पडले ते मेंढर आपली. याच्यावर गोष्ट चांगली नाही मित्रांनो. हे बघा किती मोठं आंब्याचं झाड राव. एवढं पलीकडचं जेवढं आंब आहे तेवढं हे झाड आहे. आणि एवढं मोठं झाड तोडले राव मित्रांनो. गेल्या वर्षी आंब्याचं आंब खाल्लं होतं आणि ह्या वर्षी तर त्या झाडाला तोडून टाकलं. तर हे चांगलं नाही करत राव लोक. हे आपलं येड्या लिंबूचं झाड मित्रांनो. येड लिंबू हो का. म्हणजे लय मोठाली लिंब. ह्या साईडने काय मोठाली नाही झाली हो का. इकडं हो का केवढं आहे. नुसती खपल्याची पिरवानी मोठे पिरवानी लिंब आहेत. त्यामुळं ह्याला नाव आहे येड लिंबू. आणि मेंढरा आले तर इथं तर हे जे आहे ना चारा
ह्याला म्हणतात दुधाण्या. मित्रांनो हे जर खाल्लं ना शेरडा मेंढरांनी लय दूध फुटतं आपल्या मेंढराला आणि त्यामुळं बघा कशी खाते ते आणि त्यांच्या आवडीचं बी असतं. ह्याला दुधाण्या म्हणतात. मी पहिल्यापासूनच नाव दुधाण्या कारण का तर ह्याच्यामुळं दूध फुटतं शेरडा मेंढराला आणि ते त्या दूध चांगलं येतं त्यामुळं नावच पडलंय दुधाण्या. सगळ्यात मोठं येडलिंबू मी आता हातात घेतलंय मित्रांनो. कसं पिकलंय बघा, पिकलंय एकदम मस्त. मित्रांनो आंबटच असेल पण हे लय औषधी असतं वाटतं नाही का, एकदम औषधी असतं. आपल्या दादांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं आपल्याला येडलिंबू औषधी असतं. दादा तो का त्या साईडला नाही तर आता बी विचारलं असते, पण औषधी आहे मित्रांनो. आणि औषध म्हणजे ज्या कोणाला मुतखडा जो आजार आहे ना, तो आजार जर असेल तर त्यासाठी हे येडलिंबू चालतं वाटतं. त्याला मार्केटमध्ये बाजार बी चांगला असते. पण मी आपलं गपचिप तोडलंय मित्रांनो, मेंढरं इकडं थांबलेत त्यामुळं. कोकरेसाठी वराडते ते का काय रे, कोकऱ्यां पाहिजे त्यांना, कोकरी त्यांची बारकी पिलांना भेटो म्हणते ते मला. आणि हे आपली बाय बघा कशी फुगली गच, कशी फुगली या काय रे. कसे वाड्याचं जारवाडे मित्रांनो, हे वाड्याच्या जारवाडा आपली शेरड बघा कशी आहेत, गच फुगली. आज लय मित्रांनो लय चारा चारवलाय आपण मेंढराला त्यामुळं. आणि अजून बी इथं बघा शेरड सुट्टी देत नाही बाबा, लय का त्यात फुगतोर या रांडण बिरांडण. आणि या ठिकाणी आपली आई काय करते, आई काय करते र सरपान. मित्रांनो स्वयंपाक पाण्याचं तर बघितलंच पाहिजे. आणि आंबा बी पाडला या ठिकाणी, त्यातच आपली वाळलेली लाकडं जी अशी लय वाळून पडल्यात ना लाकडं, त्यातलीच लाकडं घेते आपली आई बघा. अशी जे काडाकुडा पडलाय ना बाजूला बारका, ते आपल्या चुलीला जाळायला लय मोठं बी जळत नाही. संध्याकाळच्या टायमाला आपल्या मेंढरांना आणले मावळातल्या घुंगराव मित्रांनो. घुंगर तर तुम्हाला आपण सांगितलेच कसली असते ते, पण या ठिकाणी बघा आता वाळलेलं कसं खुळखुळा, हे बघा कसं आहे खुळखुळा घुंगराचा. हे अख्खं वाळले बघा, हे अख्खं वाळून गेले. तर फायनली मित्रांनो आपली सगळी मेंढरं वाड्याला आलेली आहेत. आणि ही आपली मेंढरांची वाघर आहे बघा सगळी. तर आता वाघर बिगर आईने दिलेली आहे. तर आजचा आपला हा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.